विद्यार्थी मित्र हो, नमस्कार। आजच्या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्षातील साहित्य विचार ही अभ्यासपत्रिका पाहत आहोत। सत्र 5वे आणि पेपर क्रमांक 9 यामध्ये जे अभ्यासक्रम आहेत त्यापैकी घटक पहिला साहित्याचे स्वरूप याविषयीची माहिती आपण या पूर्वीच्या तासिकेमधून पाहिलेली आहे। साहित्याचे स्वरूप पाहत असताना भारतीय अभ्यासक म्हणजेच प्राचीन अभ्यासक किंवा यांना संस्कृत अभ्यासक असंही म्हटलं जातं। या विविध साहित्यिकांनी साहित्याच्या व्याख्या म्हणजे काव्याच्या व्याख्या केलेल्या आहेत आणि या व्याख्याबरोबरच त्यांनी साहित्याची लक्षणे विषद केलेली आहेत, सांगितलेली आहेत। त्या लक्षणांचा विचार आपण मागील काही तासिकेमधून पाहत आहोत। त्यातील पहिलं लक्षण आपण अभ्यासत आहोत। अलंकार विचार असं हे साहित्याचं पहिलं लक्षण आहे आणि हे साहित्याचं लक्षण पाहत असताना अलंकार विचार साहित्यामध्ये का आवश्यक आहे, याचा कोणी कोणी वापर केलेला आहे, याचे पुरस्कर्ते कोण आहे, या संदर्भातील विवेचन आपण पाहिलेलं आहे। या पुढील जे विवेचन आहे अलंकार विचाराच्या बाबतीमध्ये जे साहित्य विचार या पुस्तकामध्ये अभ्यासकांनी सांगितलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपण आज या तासिकेमध्ये विचार करणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, साहित्यामध्ये सौंदर्याच्या आविष्काराला अलंकार असं संबोधले गेलं आहे आणि हे जे अलंकार आहेत या अलंकाराचे दोन प्रकार आहेत, एक शब्दालंकार व अर्थालंकार। आता या संदर्भातील विचार इथे सांगण्यात आलेला आहे। प्रत्यक्ष अलंकार आपण अगदी शालेय जीवनापासून महाविद्यालयीन जीवनामध्ये इयत्ता 12वी पर्यंत शब्दालंकार, अलंकार, अर्थालंकार याविषयीची माहिती पाहिलेली आहे। इथे त्या दृष्टिकोनातून माहिती अपेक्षित नाही। इथे फक्त त्यांनी शब्दालंकार आणि अर्थालंकार हे दोन प्रकार असतात असं सांगून या पुढील भाग त्यांनी विषद केलेला आहे। इथे कोणत्या अलंकाराची व्याख्या वगैरे त्यांनी केलेली नाही किंवा उदाहरणही दिलेलं नाही, परंतु अलंकारयुक्त रचनेमुळे साहित्यामध्ये किंवा काव्यामध्ये सौंदर्य निर्मिती कशी होत असते हे त्यांनी सांगितलेलं आहे। हे अलंकाराचे जे दोन प्रकार आहेत शब्दालंकार आणि अर्थालंकार, हे सांगत असताना साहित्यामध्ये कशी भर पडते आहे, काव्यामध्ये कसं सौंदर्य निर्मिती होते हे एका उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे। आणि यासाठी साहित्यामध्ये किंवा काव्यामध्ये अलंकार असला पाहिजे किंवा अलंकारयुक्त रचना याच्यासाठी केली जाते हे त्यांनी सांगितलेलं आहे। आणि पुढे सार रूपाने या अलंकार या लक्षणाविषयी त्यांनी महत्त्वविषद करून समारोपही केलेला आहे। तर यामध्ये असं वर्णन केलेलं आहे की अलंकार हे दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार। कवी काव्यामध्ये प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर करत असतो। काय आहे यापेक्षा
कसे रमणीय करण्याचा प्रयत्न, काय आहे यापेक्षा कसे असावे असे त्याच्या कल्पनेतले शब्दचित्र तो रेखाटत असतो. आता सौंदर्यपूर्ण किंवा अलंकारयुक्त रचना कशी असते हे सांगत असताना असं वर्णन केलेलं आहे की जेव्हा कवी एखादी काव्यनिर्मिती करत असतो त्यावेळी काव्यामध्ये प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर करत असतो आणि काय आहे यापेक्षा कसे असावे आणि त्याच्या कल्पनेतलं शब्दचित्र त्या ठिकाणी असतं असं म्हटलेले उदाहरण पुढे या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. म्हणून कवी काव्यामध्ये प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर करत असतो, काय आहे यापेक्षा कसे असावे असे त्याच्या कल्पनेतले शब्दचित्र तो रेखाटत असतो. ते अधिक रमणीय करण्याचा प्रयत्न करतो, ते अधिक रमणीय करण्याचा प्रयत्न तो करत असतो. आता एक उदाहरण दिलेलं आहे, योग्य ओळ दिलेली आहे. सहजपणे बोलत असताना आपण सर्वसामान्य व्यक्ती कशा पद्धतीने बोलतो आणि तोच शब्द तेच वर्ण करत असताना अलंकारयुक्त रचनेने किंवा काव्यात्मक पद्धतीने जर बोललं तर त्यामध्ये कसं सौंदर्य निर्माण होतं हे एका उदाहरणातून सांगितलेलं आहे. ते उदाहरण असं आहे की इथे जे वर्णन केले त्या पद्धतीने आपण विचार करूयात. कवी जेव्हा काव्य निर्मिती करत असतो तेव्हा काव्यामध्ये प्रत्यक्षाहून प्रतिमा तो सुंदर करण्याचा प्रयत्न करतो, काय आहे यापेक्षा कसे असावे याचे त्याच्या कल्पनेतले शब्दचित्र तो रेखाटतो आणि त्यामध्ये अधिक रमणीय करण्याचा प्रयत्न तो करत असतो. आता इथे एक शब्द दिलेला आहे, त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. तुझे मुख सुंदर आहे. शब्द काय आहे? एखाद्याच्या सौंदर्याचं वर्णन करत असतो किंवा एखाद्याच्या सौंदर्याचं वर्णन करत असताना तुझे मुख सुंदर आहे असा शब्द या ठिकाणी आहे. परंतु जेव्हा एखादा कवी तुझे मुख सुंदर आहे असं म्हणण्यापेक्षा तो वेगळ्या पद्धतीने जर म्हटला तर त्यामध्ये कसं सौंदर्य निर्माण होतं किंवा ते अधिक रमणीय कशा पद्धतीने होतं किंवा ते ऐकायलाही किती यापेक्षा अधिक आकर्षक वाटतं हे त्या कवीने त्या शब्दांच्या माध्यमातून वर्णन केलेलं आहे. पहा, तोच शब्द आहे, अर्थही तोच आहे, परंतु जेव्हा अलंकारयुक्त रचना किंवा आहे त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीची जेव्हा तो रचना करतो किंवा अलंकारयुक्त रचना करतो, वैशिष्ट्यपूर्ण रचना करतो, त्यावेळी त्या शब्दामध्ये काव्यामध्ये अधिकची भर पडलेली दिसून येते. पहा, तुझे मुख सुंदर आहे या ओळीतून किंवा या शब्दामधून या वाक्यामधून एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या सौंदर्याविषयी आपले विचार व्यक्त करतो आहे, त्याची प्रशंसा करतो आहे, स्तुती करतो आहे. किंवा एखादा प्रियकर त्याच्या प्रेयसीची स्तुती करतो आहे, तिच्या सौंदर्याचं वर्णन करतो आहे, तिच्या चेहऱ्याचं वर्णन करतो आहे आणि तुझे मुख सुंदर आहे यातूनही ती सुंदरी किंवा ती स्त्री सुंदर आहे, तिचा चेहरा सुंदर आहे असा अर्थ आपणास घेता येतो किंवा अशा पद्धतीचं वर्णन केल्यामुळे वर्णन करणाऱ्या व्यक्तीच्या सौंदर्याचं म्हणजे ती खरोखर किती सुंदर आहे हे आपल्या लक्षात येतं. पण जेव्हा तुझे मुख सुंदर आहे असं म्हणण्यापेक्षा काव्यात्मक पद्धतीने जर म्हटलं तर एक जे उदाहरण इथे आलेलं आहे, पहा कशा पद्धतीने केलेलं आहे. तुझे मुख सुंदर आहे असे म्हणण्यापेक्षा कोणता मानू चंद्रमा भूवरीचा की नभीचा, कोणता मानू चंद्रमा भूवरीचा की नभीचा असे कवी लिहितो. त्यावेळी
त्यामध्ये अधिक रमणीयता आलेली जाणवते. आता पहा, एखाद्या प्रियकराने प्रियसीच्या सौंदर्याचं वर्णन करताना तुझे मुख सुंदर आहे असेही म्हटल्यानंतर त्या प्रियसीला आनंदच वाटतो आहे की या व्यक्तीने आपल्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे किंवा आपल्याला चांगलं म्हटलेलं आहे, छान म्हटलेलं आहे, सुंदर म्हटलेलं आहे. आणि स्तुती कोणालाही आवडत असते. त्या पद्धतीने एखाद्या स्त्रीच्या मुखसौंदर्याचं वर्णन करत असताना तुझे मुख सुंदर आहे असं सहज म्हणण्यापेक्षा जेव्हा काव्यात्मक पद्धतीने किंवा हे जे शब्द एखादा कवी वापरतो तेव्हा साहित्य रमणीय झालेलं दिसून येतं. कोणता मानू चंद्रमा भूवरीचा की नभीचा. आता इथे वर्णन कशा पद्धतीने केलेले आहे तिच्या चेहऱ्याचं किंवा तिच्या मुखाचं, तर तो काव्यात्मक पद्धतीने म्हणताना म्हणतो किंवा वर्णन करतो कोणता मानू चंद्रमा भूवरीचा की नभीचा. म्हणजे मी कोणता चंद्रमा मानू, वर आकाशातील मानायचा की हा जमिनीवरचा मानायचा. म्हणजे कशा पद्धतीने ही अलंकारयुक्त रचना केलेली आहे. आणि अशी अलंकारयुक्त रचना केल्यामुळे किंवा वैशिष्ट्यपूर्ण रचना केल्यामुळे काव्यामध्ये काव्यात्मकता निर्माण होते, आशयपूर्णता निर्माण होते, काव्यामध्ये सौंदर्याची भर पडते, लालित्याची भर पडते, अलंकाराची भर पडते आणि यामुळे रमणीयता प्राप्त होते असं इथे वर्णन केलेलं आहे. तुझे मुख सुंदर आहे असे म्हणण्यापेक्षा कोणता मानू चंद्रमा भूवरीचा की नभीचा असे कवी लिहितो. त्यावेळी त्यामध्ये अधिक रमणीयता आलेली जाणवते आणि या रमणीयतेमुळे काव्यामध्ये सौंदर्य निर्माण होते. म्हणजे सहज बोलण्यापेक्षा अलंकारयुक्त पद्धतीने बोललं किंवा काव्यात्मक पद्धतीने बोललं किंवा वर्णन केलं तर त्यामध्ये अधिक रमणीयता आलेली दिसून येते किंवा अधिक रमणीयता आलेली जाणवते. या रमणीयतेमुळे काव्यामध्ये सौंदर्य निर्माण होते आणि या सौंदर्यामुळेच काव्य ललितेतर साहित्यापासून वेगळे ठरते. वामनासारखा प्राचीन पंडित ज्यावेळी काव्यम ग्राह्यम अलंकारान सौंदर्यम अलंकार असे म्हणतो त्यावेळी त्या सौंदर्यम अलंकार हे चालू देत होते. म्हणून वामनाने देखील सौंदर्यालाच अलंकार असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. सौंदर्यम अलंकार असं साहित्यामध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने उदाहरणाच्या माध्यमातून काव्यामध्ये किंवा साहित्यामध्ये अलंकार किती महत्त्वाचा आहे हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अभ्यासकांनी काव्याची लक्षणे सांगत असताना अलंकार विचाराच्या बाबतीमध्ये असे विचार इथे प्रतिपादन केलेले आहेत, मांडलेले आहेत. साररूपाने या अलंकार विचाराचा समारोप करत असताना इथे जो वर्णन केलेलं आहे तेही आपण या ठिकाणी पाहूयात. अलंकाराला काव्यामध्ये महत्त्वाचे स्थान असले तरी काही अभ्यासक काव्यातील अलंकाराच्या स्थानाला गौण मानतात. तर काही अभ्यासकाचं मत आहे की काव्यामध्ये अलंकार असलाच पाहिजे, अलंकारयुक्त रचना केलीच पाहिजे. परंतु काही अभ्यासक मात्र काव्यामध्ये अलंकाराला महत्त्वाचं स्थान न देता त्याला गौण म्हणतात, म्हणजे कमी दर्जाचं म्हणतात. ते असावंच असं त्यांचं काही मत नाही, पण असलं तरी त्याला महत्त्वपूर्ण असं स्थान न देता गौण किंवा दुय्यम असं स्थान देतात. अलंकाराला काव्यामध्ये महत्त्वाचे स्थान असले तरी काही अभ्यासक काव्यातील अलंकाराच्या स्थानाला गौण मानतात. म्हणजे काही अभ्यासक अलंकार विचाराला महत्त्वाचं मानतात, प्रथम दर्जाचं मानतात, तर काही अभ्यासक मात्र अलंकाराला दुय्यम किंवा गौण मानतात. आता त्याचं स्पष्टीकरण कसं केलं आहे तेही आपण पाहूया. दागिन्याने स्त्रीच्या सौंदर्यामध्ये भर पडत असली तरी मूळची खरी सुंदर स्त्री ही दागिन्याशिवाय ही सुंदर दिसते. मग हा विचार सांगत असताना त्यांनी सांगितलेला आहे की जसं अलंकार परिधान
केल्यामुळे सौंदर्य वाढतं हे जरी खरं असलं तरी अलंकाराच्या शिवायही एखादी सुंदर स्त्री मुळातच जर सुंदर असेल, रूपवान असेल, तर तिने अलंकार परिधान न करताही तिचं मूळ सौंदर्य आहे तेच अतिशय सुंदर दिसू शकतं. म्हणजे तिने अलंकारच परिधान करावे असं काही नाही. अलंकाराच्या शिवायही ती सुंदर दिसू शकते, कारण मुळातच ती काय आहे, अतिशय सुंदर आहे. आणि अलंकाराच्या बाबतीमध्ये त्याने ते सांगितलेलं आहे की एखादं साहित्य, एखादी कलाकृती, एखादी कविता मुळातच जर त्या ठिकाणी आशयपूर्ण असेल तर त्यामध्ये अलंकार असलाच पाहिजे असं काही आवश्यकता नाही. हेही काही अभ्यासक या ठिकाणी म्हणतात. म्हणून काय अलंकाराला काव्यामध्ये महत्त्वाचे स्थान असले तरी काही अभ्यासक काव्यातील अलंकाराच्या स्थानाला गौण मानतात. दागिन्याने स्त्रीच्या सौंदर्यामध्ये भर पडत असली तरी मूळची खरी सुंदर स्त्री ही दागिन्याशिवाय ही सुंदर दिसते. त्याप्रमाणेच श्रेष्ठ दर्जाच्या काव्याला अलंकाराच्या कुबड्याची गरज भासत नाही. म्हणून ते म्हणतात की मुळातच एखादं साहित्य, एखादी कलाकृती, एखादी कविता श्रेष्ठ दर्जाची असेल तर त्याला अलंकाराच्या कुबड्यांची गरज नाही, किंवा अलंकाराचा आसक्ती करण्याची गरज नाही, किंवा अलंकाराचा मोह करण्याची गरज नाही, त्याचा आधार किंवा त्याच्या कुबड्या घेण्याची गरज नाही. कारण एखादी श्रेष्ठ दर्जाची कलाकृती, साहित्यकृती ही आशयपूर्ण असू शकते, त्यात अलंकार असावाच असं नाही असंही काही अभ्यासक या ठिकाणी म्हणतात. असे असले तरी काव्याच्या लक्षणाचा विचार करताना अलंकार विचाराला वगळून चालत नाही असेही अभ्यासक या ठिकाणी म्हणतात. विद्यार्थी मित्रहो, साहित्याची जी काही लक्षणे सांगितलेली आहेत त्या साहित्यातील पहिलं लक्षण जो अलंकार विचार आहे तो आपण या ठिकाणी मागील काही तासिकेपासून पाहत आहोत. अशा पद्धतीने हे साहित्याचं पहिलं लक्षण आणि त्या साहित्याचं अलंकार विचार हे साहित्याचं लक्षण याविषयीची माहिती या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.